चला सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। पक्षात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेचा निर्णय घेतात यात आमचा सहभाग शून्य असल्याची टीका जी आहे ती छगन भुजबळ यांनी केली। नाशिकमध्ये भुजबळांची पदाधिकाऱ्यांबरोबर एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत भुजबळांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधला। तर बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवरही हल्लाबोल केला। कसला दादाचा वादा, आम्ही लोकशाही मानतो असं थेट आव्हानच भुजबळांनी अजित पवारांचं नाव न घेता बैठकीत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं। पाहूया। दरम्यान नाशिकमध्ये छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतलेली। या बैठकीत भुजबळांनी अजित पवारांवर जोरदार आगपाखड केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत भुजबळ काय म्हणाले ते आपण जाणून घेऊयात। बघूयात तरी काय म्हटलं होतं। तुम्ही शब्द दिला म्हणजे काही करायचं का, असं देखील भुजबळांनी म्हटलेलं आहे। म्हणे दादांनी शब्द दिला, मी वादा नाही लोकशाही मानतो असं देखील भुजबळांनी परखडपणे म्हटलंय। तर मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं, मी मूर्ख आहे का, असं देखील छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। तर फडणवीसांनी आग्रह केला होता भुजबळांना मंत्री करा, पण त्यांनी ऐकलं नाही असा देखील घणाघात छगन भुजबळांनी अजित पवारांवर केलाय। आणि हे सर्वांपेक्षा जास्त हुशार शहाणे समजतात का, असा देखील प्रश्न उपस्थित करत तरी दादांवरती आगपाखड केली। जहा नाही चेना वहा नाही रहना, पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू असं म्हणत आता भुजबळांनी शड्डू टुकलेला आहे आणि सोशल मीडियावर काहीही चुकीचं टाकू नका असं देखील भुजबळांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलंय। अजितदादांना जोडे मारून आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात असं म्हणत त्यांनी एक प्रकारे अजितदादांना टोला लगावलेला आहे। चर्चा असायला पाहिजे। बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते आहे। पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत। फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, आम्हाला काही माहिती नाही। आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिग्नॉरिटी ठेवूनच आलो ना। याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला आम्ही सांगायचो हे बरोबर नाही, ठीक आहे। आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती। इथे काही चर्चा वगैरे काही नाही। जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बीजेपी शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका, त्यांचं नाव घ्या। शेवटपर्यंत त्याने पूर्ण ताकद, ठीक आहे। एक वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी, माहिती आहे तुम्हाला। बीडची घरं जाळण्यापासून जो धारा सुरू झाला होता त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं, एक हाती लढलो। परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो होत तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं। आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालेलं आहे। मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झालं। निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ती ह्या तिघांचीच चालते। आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत, फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची। मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे। त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीतील मंत्रिपदावरून सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण चव्हाट्यावरती आलंय। होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं। तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा, आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही।
नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं? शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं? राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी भविष्यातल्या मोठ्या राजकीय बंडाची नांदी तर ठरणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. कारण भुजबळ यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. कुणी नाकारला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं? आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात, प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं. मंत्रिपदाच्या वाटपावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पडद्यामागे बरंच काही राजकारण घडल्याचं आता लपून राहिलेलं नाही. राष्ट्रवादीच्या कोट्यातून भुजबळ यांना मंत्रिपद काही मिळालं नाही आणि तीच खदखद भुजबळांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा आहे. छगन भुजबळ हे पक्षातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. पक्ष फुटीच्या वेळी त्यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्यामुळे भुजबळ यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं. पण ऐन वेळेला माशी शिंकली आणि भुजबळांचा पत्ता कापला गेला. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विरोधकांना सुद्धा टीकेची आयती संधी मिळाली आहे. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल. आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही. भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही, पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. राष्ट्रवादीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सर्व महत्वाचे निर्णय घेतात. मग भुजबळ यांच्या मंत्रिपदाआड नेमकं आलं कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि याच मुद्द्यावरून भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल या दोघांवरही निशाणा साधलाय. पण भुजबळ यांची ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला फार परवडणारी नाही, कारण भुजबळ हे स्वस्थ बसणाऱ्या नेत्यांपैकी नक्कीच नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.